हॅलो औरंगाबादकर, तुम्ही ट्यून केले रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. RJ भूषण आहे तुमच्यासोबत. औरंगाबादकर, 21 सप्टेंबरला वर्ल्ड अल्झायमर्स डे असतो आणि यानिमित्त आपण गप्पा मारणार आहोत मेंदू रोग तज्ञ डॉक्टर आनंद सोनी यांच्यासोबत. अल्झायमर्स डिसीज विषयी माहिती सर सांगणार आहेत. वेलकम सर. तर सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की अल्झायमर्स डिसीज म्हणजे नेमकं काय? नमस्कार, मी डॉक्टर आनंद सोनी, मी मेंदूरोग तज्ज्ञ आहे. मी तुम्हाला जागतिक अल्झायमर्स डे जे 21 सप्टेंबरला साजरं केलं जातं, तर हा दिवसचा निमित्त साधून अल्झायमर्स ह्या विषयावर काही माहिती देणार आहे. अल्झायमर्स डिसीज हा एक आजाराचं नाव आहे ज्याच्यामध्ये मेंदूच्या पेशी, स्मृतीच्या पेशी ठराविक वयोगटांमध्ये ठराविक लोकांत कमी होतात आणि त्याच्यामुळे विसरभोळेपणा किंवा स्मृतिभ्रंशचा त्रास होतो. थोडक्यात 65 वयोगटाच्या पुढे हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो, पण काही जणांमध्ये कमी वयांमध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो. थोडक्यात वयानुसार विसरभोळेपणा आला आहे हा जो समज आहे हा चुकीचा आहे. आपण काही जणांना बघतो की 80 ते 90 वर्षांमध्ये सुद्धा त्यांची मेमरी स्ट्रॉंग असते. म्हणजे 65च्या पुढे सगळ्यांनाच हा आजार होईल असं नाहीये, काही ठराविक लोकांमध्येच हा आजार जाणवतो. आता ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती घेणं आवश्यक आहे. असं का? कारण काही टेस्टमध्ये किंवा काही हिस्ट्रीमध्ये किंवा काही बॅटरी ऑफ कॉग्निटिव्ह असेसमेंट म्हणजे ठराविक आम्ही मेंदूच्या सक्षमतेच्या काही चाचण्या काही प्रश्नोत्तराच्या स्वरूपात घेतो ज्याच्यामध्ये आपण हा आजार लवकर ओळखू शकतो. तर दुसरा प्रश्न की हा आजार लवकर का ओळखावा? कारण जर आपण ह्या आजाराचं निदान लवकर केलं तर जरी याला क्युअर नाहीये तरी ह्याच्यामध्ये जी वाढ होऊ शकते त्या वाढेला आपण ब्रेक लावू शकतो किंवा स्लो करू शकतो. तर त्या स्वरूपात आपण निदान जर केलं त्याचं की ह्यांना अल्झायमर्स डिसीज आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यांना काही ट्रीटमेंट जर दिली तर जे ते 5 ते 7 वर्षामध्ये हळूहळू स्मृती खालावत जाते तर त्याला आपण थोडंसं दीर्घ करू शकतो आणि स्मृतीचं जे खालावणं आहे त्याला आपण स्लो करू शकतो. अल्झायमर्स डिसीजचं निदान करणं गरजेचं आहे. हा आजार जरी पूर्णपणे बरा होणारा नसला तरी या आजारात होणारी वाढ आपण ट्रीटमेंट घेऊन थांबवू शकतो. आणखी बरीचशी माहिती सर सांगणार आहेत, तेव्हा ऐकत रहा रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर, तुम्ही ट्यून केलंय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. RJ भूषण आहे तुमच्यासोबत. औरंगाबादकर, 21 सप्टेंबरला वर्ल्ड अल्झायमर्स डे असतो आणि यानिमित्त आपण गप्पा मारणार आहोत मेंदू रोग तज्ञ डॉक्टर आनंद सोनी यांच्यासोबत. अल्झायमर्स डिसीज विषयी माहिती सर सांगणार आहेत. तर सर, अल्झायमर्सची लक्षणे कशी ओळखायची? ह्याची लक्षणे कशी ओळखायची? पहिल्यांदा लक्षणे रिसेंट घटना म्हणजे दैनंदिनीमध्ये घडलेल्या काल परवाच्या घटना विसरणे इथून सुरुवात होते. मग हळूहळू नाव विसरणे, प्रसंग विसरणे, वस्तू विसरणे, दिशा विसरणे, हळूहळू अशा प्रकारामध्ये हा वाढत जातो. जर काही स्किल्ड पर्सन जे असतात जे 60 ते 70 वयामध्ये सुद्धा काम करतात त्यांना हा प्रकार लवकर जाणवतो. बहुतांश वेळा नातेवाईकांना हा प्रकार जाणवतो की आपले वडील किंवा आई किंवा भाऊ विसरायला लागलेत, पण त्यांच्या जुन्या आठवणी चांगल्या राहतात. कारण जुन्या आठवणी हळूहळू जसं जसं आजार वाढतो तसं तसं जुन्या आठवणी कमी होत जातात. त्यामुळे बऱ्याचदा नातेवाईकांना वाटते की यांना जुनं तर सगळं आठवतंय, मग यांना खरंच आजार आहे का ह्यांना वाटतं आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याची सुरुवात फक्त प्रसंग विसरण्याने होते. मग त्यामुळे जुन्या आठवणी चांगल्या राहतात आणि त्या हळूहळू जायला लागतात. मग त्यामुळे असा गैरसमज करून घेऊ नये की बाबा ह्यांना जुनं तर सगळं आठवतंय म्हणजे हे काहीतरी म्हणजे दाखवण्यासाठी करताय किंवा नाटक करताय असं नाहीये. मूळ सुरुवात जी प्रसंग विसरण्याने होते, काही जणांचे नाव विसरण्याने होते, त्याच्यामुळे तेव्हाच जर आपण आजार पकडायला सुरुवात केली तर त्याच्याने पेशंटच्या पुढच्या ज्या स्मृतीच्या पेशी कमी होणार असतील तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंटनुसार त्याला आपण मदत करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की सगळ्यांना फक्त विसरभोळेपणानेच सुरुवात होईल असं नाहीये. काही जणांना दिशा विसरण्याने पण सुरुवात होऊ शकतं. आता हे कसं असतं की मेंदूच्या कुठल्या भागामधनं हे सुरुवात होते ह्याच्यानुसार आपण
ठरवतो की जर डाव्या मेंदूमधनं सुरुवात होत असेल तर विसरभोळेपणाने होत, उजव्या मेंदूपासून सुरुवात होत असेल तर दिशा विसरण्यापासून सुरुवात. अल्झायमर्स डिसीज विषयी आणखी बरीचशी माहिती सर सांगणार आहेत, तेव्हा ऐकत रहा रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. RJ भूषण आहे तुमच्यासोबत. औरंगाबादकर, 21 सप्टेंबरला वर्ल्ड अल्झायमर्स डे असतो आणि यानिमित्त आपण गप्पा मारणार आहोत मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर आनंद सोनी यांच्यासोबत. अल्झायमर्स डिसीज विषयी माहिती सर सांगणार आहेत. सर, हा डिसीज कुठल्या वयामध्ये होतो? हा कुठल्या वयोगटामध्ये होतो? साधारण 65 वयाच्या पुढे याची लक्षणं जाणवतात, पण ह्याच्यामध्ये 4 ते 5% जेनेटिक प्रमाण असतो, ज्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये एकाला होऊन पुढच्या जनरेशनमध्ये येण्याची शक्यता असते. तर जो जेनेटिक व्हेरियंट आहे तो कमी वयामध्ये सुद्धा जाणवतो. आता काय कारण आहे ज्याच्याने हे होऊ शकतं? जसं मी म्हटलं की फक्त काही ठराविक लोकांमध्ये जेनेटिक टेंडन्सी आहे. काही जणांना मेंदूला मार लागला असेल, काही जणांना डिप्रेशन असेल, तर ह्यांच्यामध्ये हा प्रमाण जास्त जाणवतो. पण ठराविक वयोगटामध्येच व्हायला पाहिजे असं नाही आहे. आणि दुसरं, सगळेच विसरभोळेपणे म्हणजे अल्झायमर्स आहे असं नाही. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण सगळ्यांना अल्झायमर्स म्हणून विचार करतो, पण त्याच्यामध्ये वेगळं निदान पण निघू शकतं. मग त्यामुळे स्वनिदान करू नये, योग्य तो सल्ला घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. साधारणतः 65 वर्ष वयानंतर 3 ते 4% लोकांमध्ये जेनेटिकली तर डोक्याला मार लागण्यामुळे हा डिसीज होऊ शकतो. सरांसोबत गप्पा अशा सुरू राहतील. तुम्ही ऐकत रहा रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. RJ भूषण आहे तुमच्यासोबत. औरंगाबादकर, 21 सप्टेंबरला वर्ल्ड अल्झायमर्स डे असतो आणि यानिमित्त आपण गप्पा मारणार आहोत मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर आनंद सोनी यांच्यासोबत. अल्झायमर्स डिसीज विषयी माहिती सर सांगणार आहेत. अल्झायमर्ससाठी कोणकोणत्या टेस्ट कराव्या लागतात? ह्याच्यामध्ये काय चाचण्या कराव्या लागतात? बऱ्याचदा ह्याचं निदान हा क्लिनिकल आहे. क्लिनिकल म्हणजे आपण जे पेशंटची हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर त्यांचे मेमरी टेस्ट करतो, ह्याच्यावरच बऱ्याचदा निदान होतं. पण आवश्यक चाचण्यांमध्ये MRI, सोडियमची चाचणी, थायरॉइडची चाचणी, B12ची चाचणी हे महत्त्वाचं ठरतं. काही जणांना 2-2 आजार असू शकतात, म्हणजे त्यांना अल्झायमर्स तर आहेच आहे, पण शिवाय B12 डिफिशियन्सी, व्हिटॅमिनची कमी असल्यामुळे सुद्धा विसरभोळेपणा वाढतोय. मग करेक्टेबल फॅक्टर जर आपण शोधले तर त्याच्याने पेशंटला बेनिफिट मिळू शकतं. तर त्यामुळे काही ठराविक चाचण्या आपल्याला कराव्या लागतात, ज्याच्यामध्ये MRI आणि काही रक्ताच्या चाचण्या असू शकतात. अल्झायमर्स डिसीज विषयी आणखी बरीचशी माहिती सर सांगणार आहेत, तेव्हा कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. RJ भूषण आहे तुमच्यासोबत. औरंगाबादकर, 21 सप्टेंबरला वर्ल्ड अल्झायमर्स डे असतो आणि यानिमित्त आपण गप्पा मारणार आहोत मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर आनंद सोनी यांच्यासोबत. अल्झायमर्स डिसीज विषयी माहिती सर सांगणार आहेत. चला ऐकूया. ह्या आजार हळूहळू याचं प्रमाण वाढत चाललंय, निदान पण वाढत चाललंय. वयोगटानुसार एल्डरली पॉप्युलेशन, जसं लॉंगेव्हिटी ऑफ लाईफ वाढत चालली आहे, तसं ठराविक वयोगटांमध्ये हा आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतोय. आणि ह्यांना आपण मेडिकली, सोशली आणि रिहॅबिलिटेशन, जसं बरेचसे सेंटर्स आहेत की जे अशा पेशंटसाठी काही गेट टुगेदर ऑर्गनाईज करतात किंवा त्यांच्यासाठी काही ऍक्टिव्हिटी ऑर्गनाईज करतात, तर तशाप्रमाणे आपण त्यांना मदत केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की एक रिसर्च झालेला आहे की जे लोक 60 ते 70 वयोगटामध्ये सुद्धा ऍक्टिव्ह राहतात, म्हणजे ते स्वतःला बिझी ठेवतात किंवा चॅन्टिंग करतात किंवा मेंटली ऍक्टिव्ह असतात, अशा लोकांमध्ये हा प्रमाण जरा कमी आढळतो. तर बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात येतो की आपण हे होऊ नये ह्याच्यासाठी काही करता येईल का? तर मला वाटते की फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि मेंटल ऍक्टिव्हिटी दोन्ही इम्पॉर्टंट आहे. डाएट अँड एक्सरसाइज पण इम्पॉर्टंट आहे. ह्या गोष्टीकडे आपण प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून हा स्वरूप कमी असेल किंवा पुढे ढकलल्या जाईल. धन्यवाद. आपले काही क्वेरीज असतील तर आपण त्यासाठी कधी पुढे सेशन घेऊया. तुम्ही त्या क्वेरीज अर्जन मार्फत विचारू शकता. थँक्यू सो मच सर. खूप महत्वाची माहिती तुम्ही सांगितली. तुम्ही सांगितलेल्या या माहितीचा नक्कीच आमच्या लिस्नर्सला फायदा होईल. औरंगाबादकर, स्टे ट्यून टू रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट.